नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण विषय पाहणार आहोत तो आहे क्रेडिट स्कोअर सुधारण्याचे तंत्र आणि मंत्र. कोणतेही कर्ज घेताना आपल्याला आपला क्रेडिट स्कोअर बँक तपासते किंवा आपला जो लेंडर आहे तो क्रेडिट स्कोअर तपासतो आणि त्याप्रमाणे आपल्याला लोन मिळत असतं. तर या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण पाहूया फॅक्टर्स अफेक्टिंग क्रेडिट स्कोअर. असे कोणते घटक आहेत जे तुमचा क्रेडिट स्कोअर प्रभाव पाडतात. तर पहिला आहे लेट ऑर मिस्ड पेमेंट्स. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा EMI किंवा एखादा तुम्ही हप्ता चुकवता किंवा उशिरा भरता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. दुसरा टू मच क्रेडिट इन यूज. म्हणजे जर तुम्ही जास्त क्रेडिट लिमिट वापरली असेल, उदाहरणार्थ माझ्या क्रेडिट कार्डवर 70,000 रुपये लिमिट असेल आणि मी 60,000 65,000 एवढी लिमिट वापरली असेल तर नक्कीच माझा क्रेडिट स्कोअर कमी होतो. अ शॉर्ट क्रेडिट हिस्ट्री ऑर नन ॲट ऑल. मित्रांनो, कर्ज न घेणं हे सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करतं. त्यामुळे कर्ज घ्या आणि कमी प्रमाणात घ्या आणि ते वेळेवर फेडा. दुसरं, त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आहे टू मेनी रिक्वेस्ट फॉर न्यू लाईन्स ऑफ क्रेडिट. तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त नवनवीन लेंडर्सला, नवनवीन बँक्सला जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच कमी होतो. टू फ्यू टाईप्स ऑफ क्रेडिट म्हणजे काय, तर फक्त होम लोनच घेतलं, मी पर्सनल लोन घेतलंच नाही, क्रेडिट कार्ड घेतलंच नाही, तरीसुद्धा माझा क्रेडिट स्कोअर कमी होतो. मी सर्व प्रकारचे लोन्स घेतले पाहिजेत आणि ते वेळेत फेडले पाहिजेत, तर माझा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. क्रेडिट स्कोअर सुधारण्याचे उपाय मित्रांनो पाहूया आपण. पहिला आहे वेळेवर कर्ज EMI परतफेड करण्यासाठी स्मरणपत्रे किंवा स्थायी सूचना सेट करा. मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये आपल्या डिव्हाइसमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींचे रिमाइंडर लावू शकतो. उदाहरणार्थ जीपेवर आपण जेव्हा एखादं पेमेंट करतो तेव्हा ते जर रेग्युलर मंथली पेमेंट असेल तर जीपेच आपल्याला पुढच्या महिन्यात त्याचा रिमाइंडर देतो. तर अशा पद्धतीचे रिमाइंडर, स्मरणपत्र आपण जर लावले तर कोणताच EMI आपला चुकणार नाही. दुसरं, बँकेला तुम्ही डायरेक्ट डेबिट मॅन्डेटसुद्धा देऊ शकता, म्हणजे डायरेक्टली तुमच्या खात्यातून ते पैसे डिडक्ट होतील. सर्व क्रेडिट कार्डची देयके वेळेवर भरा. मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. जर तुमची क्रेडिट कार्डची ड्यू डेट चुकली तर तुम्ही केलेलं पेमेंटसुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर खाली आणतं, कारण ते लेट मार्क लागतो आणि तो तुमचा लेंडर जो आहे तो सिबिलला रिपोर्ट करतो की ह्या व्यक्तीने आमचं जे देणं आहे ते उशिरा दिलेलं आहे, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर त्यामुळे अफेक्ट होतो. तुमच्या सिबिल अहवालातील त्रुटी तपासा. तुमचा जो सिबिल स्कोअर आहे त्याचा एक रिपोर्ट येतो, सिबिल रिपोर्ट. आता सिबिलचं फुल फॉर्म काय आहे तर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड. म्हणजे ही एक संस्था आहे जी तुम्ही कशा पद्धतीने तुमची कर्ज घेता आणि कशी फेडता याचा एक रिपोर्ट बनवतं. त्याला सिबिल अहवाल, सिबिल रिपोर्ट असं म्हणतात. त्या रिपोर्टमध्ये त्रुटीसुद्धा असू शकतात मित्रांनो. म्हणजे एखादा लेंडर उगाच काहीतरी डेबिट अमाऊंट तुमच्या खात्यावर दाखवतो आहे किंवा कर्ज बंद केली आहेत म्हणजे पूर्ण फेडली आहेत तरीसुद्धा ते सिबिलवर तुमच्या दिसतं आहे, पॅनवर दिसतं आहे. या अशा गोष्टी, त्रुटी तुम्ही तपासल्या पाहिजेत आणि त्या रिपोर्ट केल्या पाहिजेत. कमी कालावधीत एकाधिक क्रेडिट अर्ज टाळा. सलग एकामागे एक कर्जाचे अर्ज करू नका मित्रांनो, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर हा बऱ्याच प्रमाणात खाली येतो. आता हा सिबिल स्कोअर 300 ते 900 या संख्येदरम्यान असतो. 300 ते 600 ही जी रेंज आहे ही अत्यंत ॲव्हरेज आणि पुअर मानली जाते, म्हणजे खराब मानली जाते. जर तुमचा स्कोअर 300 ते 600मध्ये असेल तर ती ॲव्हरेज मानली जाते किंवा पुअर मानली जाते. 600 ते 750 हा अबाऊ ॲव्हरेज मानला जातो स्कोअर, पण तोसुद्धा बऱ्याच बँका 750च्या खाली सिबिल स्कोअर असेल तर तुम्हाला कर्ज देत नाही. खरा चांगला स्कोअर जो मानला जातो मित्रांनो तो आहे 750 ते 900. म्हणजे अर्थात 900 हा स्कोअर कोणाचाच नसतो. 750 ते 850 पर्यंतचा जो स्कोअर आहे तो
चांगला मानला जातो। जसा जसा जास्त असेल तसं तुम्हाला कमी दरामध्ये व्याजसुद्धा मिळू शकतं, तुम्हाला जास्त क्रेडिट लिमिट मिळू शकते। त्यामुळे हा आपला सिबिल स्कोअर 750च्या वर 800च्या वर असेल ही काळजी आपण घ्यायची आहे मित्रांनो। आता क्रेडिट स्कोअर सुधारण्याचे आणखी काही उपाय आपण पाहूया मित्रांनो। तर त्यामध्ये सुरक्षित क्रेडिट कार्ड मिळवा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे तुम्ही जे क्रेडिट कार्ड घेता ते कदाचित त्याच्यावर वायफाय सिम्बॉल असेल समजा, तर ते विदाऊट पिनसुद्धा चालू शकतं। म्हणजे पिन नंबर न टाकता नुसतं टॅप केलं तरी ते क्रेडिट कार्ड चालू राहतं। तर अशा स्थितीमध्ये काय करा मित्रांनो, तुमचं क्रेडिट कार्ड तुमच्या UPIला तुम्ही अटॅच करून घ्या आणि UPI थ्रू तुमच्या डिव्हाइसमध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड पेमेंट्स तुम्ही करत जा। क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो। आपल्या क्रेडिट कार्डमध्ये लिमिट असेल आणि ते जर वायफायचं असेल तर त्याला पिन लागत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते सुरक्षित राहत नाही। तर कायम आपला क्रेडिट कार्डचा कस्टमर केअर नंबर किंवा क्रेडिट कार्ड हरवलं तर ते लगेच रिपोर्ट करणं, ते ब्लॉक करणं हे काम आपल्या हातात आहे मित्रांनो। जुनी क्रेडिट कार्ड खाती बंद करणे टाळा। तुमचं एखादं जुनं क्रेडिट कार्ड अकाउंट असेल तर ते बंद करणं टाळा। म्हणजे ती क्रेडिट हिस्ट्री तुम्हाला कायम उपयोगी पडते। तुमचं क्रेडिट कार्ड तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी ती क्रेडिट हिस्ट्री तुम्हाला कायम उपयोगी पडते। त्यानंतर तुमच्या सहस्वाक्षरीत गॅरंटी किंवा संयुक्त कर्ज खात्यांचे नियमित निरीक्षण करा। बघा, तुम्ही जर जॉईंट सिग्नेचरमध्ये एखादा अकाउंट राबवत असाल, उदाहरणार्थ नवरा बायको किंवा 2 पार्टनर्सचं अकाउंट असतं किंवा वडील आणि मुलगा असं अकाउंट असतं, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या अकाउंटमध्ये काय व्यवहार होत आहेत, बँकेकडून कोणती अमाऊंट डेबिट होते, कोणती क्रेडिट होती आहे, आपण ज्यांना गॅरंटी दिली आहे, उदाहरणार्थ आपण गॅरंटी म्हणून कोणाला उभे राहतो आणि तो माणूस कर्ज चुकवतो, मग आपण त्याच्यासाठी जबाबदार राहतो। तर अशा परिस्थितीमध्ये हे बघायचं, पहिले तर कोणाला गॅरंटी उभं राहणं हे सुद्धा आजच्या काळामध्ये रिस्की आहे, धोक्याचं आहे। कारण ती व्यक्ती आपली किती जवळची असली, मित्र असली, नातेवाईक असली तरीसुद्धा आर्थिक परिस्थिती काही प्रत्येकाच्या हातात नसते। त्यामुळे गॅरंटी उभं राहताना नेहमी 2 वेळा विचार करा की ही गॅरंटी आपल्याला पूर्तता करण्यात येणार आहे का, करायला जमणार आहे का, या माणसांनी पैसे दिले नाही तर आपल्याला द्यावे लागणार आहेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे अशा गॅरंटी दिलेल्या अकाउंट्सचं नेहमी निरीक्षण करा। तो माणूस वेळेवर पैसे भरतोय का हे बघा, बँकेशी संपर्कात राहा। त्यानंतर हेल्दी क्रेडिट मिक्स राखण्याचा प्रयत्न करा। जसं मी सांगितलं मित्रांनो, सर्व प्रकारचे लोन्स जसं की गृहकर्ज, पर्सनल लोन, वैयक्तिक कर्ज, त्यानंतर कार लोन, ऑटो लोन, रेफ्रिजरेटर किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे जे आपण आयटम्स घेतो ते लोन्स, कधीकधी ते 0 इंटरेस्ट असतं, त्यामुळे EMIमध्ये फेडणंसुद्धा चांगलं पडतं मित्रांनो। एखादा रेफ्रिजरेटर 30,000 रुपयाचा असेल आणि माझ्याकडे आत्ता खात्यात 30,000 रुपये नसतील तर मी 10 महिने 3,000 रुपये भरू शकतो आणि याच्याने काय होणार आहे, माझं क्रेडिट मिक्ससुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे। एक लोन जर माझ्या अकाउंटमध्ये दिसलं आणि ते मला भरता येण्यासारखं असेल तर माझा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी ते लोन मी नक्की घेतलं पाहिजे। दीर्घ परतफेडीचा काळ हा तुम्ही निवडायचा आहे मित्रांनो। म्हणजे जास्त परतफेड जर तुम्ही काळ जास्त निवडला तर ती परतफेड करणं योग्य आहे। तुमची क्रेडिट लिमिट वाढवण्याचा प्रयत्न करा। कायम तुमच्या लेंडरशी संपर्कात राहा आणि क्रेडिट लिमिट वाढवा। मित्रांनो, आपण क्रेडिट स्कोअर कसा इम्प्रूव्ह करायचा, कसा सुधारायचा याविषयीचे उपाय पाहिले। आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच। धन्यवाद आणि नमस्कार।